प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तं वैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। विविक्तदेश आसीनः विरागो विजितेन्द्रियः भावेदेकमात्मानं तमनन्तमनन्यधिः। ज्या वस्तूची दृष्टी प्राप्त करून पूर्णत्वाची सहानुभूती घ्यायची आहे ती वस्तू म्हणजे आत्मा, परमात्मा, त्यालाच ब्रह्म म्हणतात. आणि ते काय कुठे आकाशात लपलेलं नाही, आपल्याच हृदयात आहे. पण जसा सूर्या ढग आले असताना लपल्यासारखं दिसावा तसा हा आपल्यामध्ये असलेला असून आपल्याला दिसत नाही, जवळी आहे परी भेटेना. तर त्यासाठी म्हणजे थोडासा नवीन लोकांसाठी जरा बॅकग्राऊंड समोर सिंहावलोकन करतो. तर खऱ्या अर्थाने आत्मा तो सततम प्राप्त, नित्य प्राप्त आहे. पण कशामुळे आपल्याला प्राप्त न झाल्यासारखं वाटतो, अप्राप्तवद अविद्या असा एक मुद्दा मांडला देवाने शंकराचार्य, की ह्या अविद्येमुळं आपल्या स्वतःबाबतचं ज्ञान नसल्यामुळं आपल्याला न मिळाल्यासारखं वाटतं. आणि अज्ञान दोन प्रकारे प्रकट होत असतं. नेहमी दृष्टांत दिला जातो त्यांच्याकडून, संताकडून देखील. रज्जू सर्पाकार भासते जगडंबर. आणि तिथून आपल्या सगळ्या भयाची सुरुवात होती. खऱ्या अर्थाने आत्मा हा अस्तित्व स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. पण आज प्रत्यक्षात आपला अनुभव त्याच्या उलट आहे. सत्याऐवजी जन्ममरणाची आपल्याला भीती आहे. चित्त न जाणल्यामुळं आपल्याला अज्ञानाची आणि त्याच्यापासून होणाऱ्या गैरसंबंधामुळे होणारी भीती आहे. आणि आपलं आनंद स्वरूप आपलं न जाणल्यामुळं आपल्याला दुःखाची भीती वाटते आणि दुःख होऊ नये असं वाटत असतं. खऱ्या अर्थाने हा आत्मा सतत प्राप्त असून, तसं सूर्यापासूनच निर्माण झालेले ढग सूर्याला झाकतात, पण सूर्याचं आपल्याला दर्शन होत नाही. पाण्यावरच निर्माण झालेलं ते हिरवं हिरवं काय असतं, शेवाळ ते झाकतं, पण पाणी स्वच्छ आपल्या दिसतं. तसं आपल्या हृदयातून आपल्याला जर अनुभव येत नसेल, याचं कारण अविद्येपासून निर्माण झालेले दोन असे दोष, की अविद्येपासून आपल्या बुद्धीवर प्रथम झाकण घातलं, त्या म्हणतात आवरण, आणि मनामध्ये येतात विक्षेप. यात हे जर दोन बाजूला केले तर आपलं स्वरूपच आहे ते. म्हणून त्यासाठी शंकराचार्यांनी कशामुळे आपण मग याच्याशी एकरूप होऊन मर्यादेचा किंवा सीमिततेचा किंवा परिच्छिन्नतेचा अनुभव करतो, ज्याचं कारण आपण ज्या उपाधी आहे त्याच्याशी एकरूप झाल्यामुळं आपलं खरं स्वरूप आपल्याला माहीत होत नाही. आणि उपाधी त्याला म्हणतात की जी वस्तू नव्हती ती आपण धारण करणं, त्या म्हणतात उपाधी. हिंदीमध्ये कोणी जर एखादा MA झाला असेल, PhD झालं असेल, त्याला म्हणतात जिसको उपाधी मिल गया, म्हणजे पूर्वी नव्हती. तसं ही उपाधी तीन प्रकारची आहे शरीराच्या दृष्टीने: स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. जर मागे घेतलं मी तुम्हाला आता लक्षात येईल, कारण नवीन लोकांना समजणार नाही काय चाललं आहे ते. आणि त्या तीन शरीराची एकरूप होऊन आपण अनुक्रमे करून जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था अनुभवतो. वास्तविकता या तिन्ही अवस्थांचा प्रकाशक हाच परमात्मा आहे, हेच ब्रह्म आहे, आपल्यामध्ये काही दूर नाही आहे. आणि त्यात तीन शरीरामध्ये पंचकोशाचं निर्देशन केलं होतं, की अन्नमय कोश, आपल्या ज्यांनी अन्नाने आपलं शरीर बनत आहेत ते अन्न ज्या पण तोपर्यंत शरीर राहतं. उद्या समजा एक 15-20 दिवस उपवास केला तर आपण मरून जाणार. त्याची उत्पत्ती अन्नापासून आहे, त्याचं संगोपन अन्नापासून आहे. उद्या मरत असेल तर मेल्यानंतर दुसऱ्याचं अन्न होऊन जातं हे शरीर. ते शरीर कसं आत्मा होऊ शकेल? जी विनाशवान आहे ती काही आत्मा होऊ शकत नाही. काही काही क्रायटेरिया आपला पक्का असला पाहिजे. आपल्याला दर्शन घ्यायचं आत्मदर्शनम ईश दर्शनम, आत्म्याचं दर्शन हेच ईश्वराचा साक्षात्कार आहे. व हे आत्मा होऊ शकत नाही. म्हणजे एक दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या विचाराच्या दृष्टीने. जे परिवर्तनशील आहे, जे दृश्य आहे, जे परिच्छिन्न आहे, म्हणजे सीमित आहे, ती काय आत्मा होऊ शकत नाही. म्हणजे निष्कंप आहे, म्हणजे निर्विकार आहे, जी परिपूर्ण आहे, ज्याला कधीही त्याचा कधीही नाश होऊ शकत नाही, अविनाशी. हे जर आत्मतत्व आहे तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की या उपाधीमध्ये दोष कोणता आहे, हे बदलणार आहे.
शरीर देखील आपलं स्वतःचं पाहिलं तर 15 वर्षाच्या आधी जसं तसं आज नाही, आणि चुकून राहिलं चाललं 15-20 वर्ष तर ते तसं राहणार नाही. पण हे अन्येन जीवती विनश्चित्य तद्विहनम, हा अन्नमय कोश याचा समावेश केला आहे स्थूल शरीरामध्ये. राहिले 2 शरीर, सूक्ष्म आणि कारण शरीर. सूक्ष्म शरीरामध्ये आपल्यामध्ये असलेली मन आणि बुद्धी रूप असलेला मनोमय कोश आणि विज्ञान आणि अविज्ञान कोश, शिवाय प्राणमय कोश. त्यात पंचप्राण आले, ते सुद्धा बदलत आहे. आपल्या प्राणाची स्थिती देखील नेहमी सारखी राहत नाही. जसं आपलं एक पचण्याचे कार्य वगैरे काही दिवसानंतर तेवढी कमी होऊन जाते शक्ती. जे परिवर्तनशील आहे तो अनात्मा, आणि जे परिवर्तन रहित आहे तो आत्मा. असं जर आपण एक क्रायटेरिया घेतला, दृश्य असल्यामुळं, विकारवान असल्यामुळं आणि ज्ञानाचा विषय असल्यामुळं तो अनात्मा झाला. जो द्रष्टा आहे, जो ज्ञाता आहे आणि जो निर्विकार आहे तो जर आत्मा, असं जर आपण विचारात घेतलं तर नक्कीच ही उपाधी देखील होऊ शकत नाही. प्राण देखील गणता आणि अगंता आहे, येणारा जाणार आहे. एक दिवस प्राण देखील निघून जातो माणसामधला. जो येऊन निघून जातो त्याला म्हणतात अनात्मा. तो काही मी होऊ शकत नाही झाला. अच्छा, त्याचं दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर प्राणमय कोश, त्याच्यानंतर मनोमय कोश. हे जरा सूक्ष्म आहे, कारण प्राणमय आपलं सगळं शरीराचं काम चाललेलं असतं. आणि मनामध्ये आपण संकल्प विकल्प करतो, त्याच्याशी एकरूप होऊन तो कोश म्हणतात मनोमय कोश. आता कोश म्हणजे आवरण. तसं त्या किडा असतो ना, त्या रेशमाचा खूप चांगला असतो, पण त्याच्यावर आवरण असतं. हे दुसरं आवरण पंचकोश, याला म्हणतात पंचकोश आपल्या वेदांतामध्ये. तर पंचप्राण देखील बदलत आहे, ज्याच्यावर आपले सगळे फिजिओलॉजिकल फंक्शन चालतात, किंवा इंद्रियांनी पाहणं, ऐकणं, वास घेणं, त्यासाठी शक्ती प्राणामुळे मिळते. पण ती शक्ती देखील जसं वय आपलं होत जातं तशी तेवढी राहत नाही, म्हणजे बदलत जाते. पचनशक्ती देखील आपली आधी काही 2-4 चपात्यामध्ये सहज खात होतो, नंतर काही दिवसांनी खाण्याची शक्ती कमी होते. मग चूर्णमदा चूर्णमिदम सुरू होतो, चूर्ण घ्यावं लागतं. म्हणजे हे सगळं आपण बघतो प्रत्यक्षात. अद्य असं परिवर्तनशील आहे, ते काही आत्मा होऊ शकत नाही. म्हणून त्याच्यामुळं प्राणमय कोश देखील आत्मा होऊ शकत. त्यानंतर मनोमय कोश, मन म्हणजे संकल्प विकल्प करणारं मन. त्याचा जो जे आवरण आहे ते त्याचा समावेश सूक्ष्म शरीरात केला आहे. मन देखील बदलत असतं. आपल्या मनाचे मूड कधी सात्विक, कधी राजस, कधी तामस, सारखं नसतं. जे बदलत आहे तो आत्मा की अनात्मा? जो बदलतो तो आत्मा, बरोबर, अनात्मा. आणि जे बदलत नाही तो आत्मा. तर हे बदलत आहे की नाही, म्हणजे आपल्याला विचार दिला शंकराचे, नाही नुसतं लादलं नाही आपल्यावर. काही लोक म्हणतात काही वेदांतात गीतेत ब्रेन वॉशिंग आहे. मी तर म्हणतो ब्रेन वॉशिंग नाही, ती वॉशिंग द ब्रेन इफ इट इज देअर. असलं तर स्वच्छ करणार, ते विचार करायला लावते. म्हणून हे प्राणमय कोश देखील बदलत आहे, मनोमय, विज्ञानमय, ज्याच्यामुळे आपण मन हे माहीत असलेल्या परिसरात जातं, बुद्धी हे अननोनमध्ये झेप घेते माहीत असलेल्या. म्हणून तर सायन्स आजकाल कुठे गेले आहे. चाललंय आता चंद्रावर देखील वस्ती करायचं, हे बुद्धीचे कमाल आहे. पण चंद्र ज्यांनी निर्माण केलं त्याच्या पलीकडे सायन्स जाऊ शकत नाही. किंवा ते बुद्धी देखील कुठपर्यंत काम करते, झोप लागत नाही तोपर्यंत आईन्स्टाईनची बुद्धी काम करणार. झोप लागली म्हणजे काय करणार त्याची बुद्धी? म्हणजे जिला व्यक्तता आहे आणि अव्यक्त जाते, किंवा ज्याला अपीअरन्स आणि भाव आणि अभाव आहे त्याला म्हणतात अनात्मा. बुद्धी देखील तेवढं भावात्मक आहे, झोपेच्या अभाव होतो तिचा. झोपेच्या सांगा ना कोणती बुद्धी आपली काम करते. त्याच्यामुळे त्याला देखील अनात्मक म्हटलं आपल्या बुद्धीला. किती आपण बुद्धिवान असलो तर बुद्धी देखील स्वतःहून आपल्याला जाणण्याची शक्ती देऊ शकत नाही, पण बुद्धीला जाणण्याची क्षमता त्या आत्मचैतन्यामुळे होत आहे. तेही सांगितलं. म्हणजे त्यात प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय 3 कोशाला अंतर्भूत करून झालं सूक्ष्म शरीर. आपल्याला तेवढं शरीर आहे, म्हणून एक स्थूल शरीर, दुसरं सूक्ष्म शरीर, त्यात हे 3 कोश आहे. 5वा कोश जो आहे आनंदमय कोश. तसं झोप लागल्यामुळे सगळ्यांना आपल्याला आनंद वाटतो, पण झोपेत काय अनुभवलं असं जर विचारलं तर आय डोंट नो, मला माहीत नाही असंच म्हणत असतो माणूस. म्हणजे झोपेत आनंद मिळतो, पण अज्ञान दूर झालेलं नसतं. म्हणून अज्ञान जोपर्यंत तोपर्यंत म्हणतात आवरण आहे शेवटचं. आणि त्याच्या पलीकडे जो शुद्ध आनंद आहे, म्हणजे त्या ठिकाणी अज्ञानी राहत नाही, ती तुरी अवस्था, ती आत्मस्वरूपाची अवस्था. ती सांगण्यासाठी आचार्यांनी, शंकराचार्यांनी पूर्वी सांगितलं की आत्मा म्हणजे काही दूरची वस्तू नसून ही उपाधी तिथे अन्यम आत्मानम अवधारायत. एक श्लोक घेऊन गेला
की ह्या तीन उपाधी आहे कोणत्या? स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, त्यात आलेले पंचकोश, अन्नमय, प्राणमय, मनमय, विज्ञानमय, आनंदमय, सगळा अभ्यास झाला. आणि याला जो जाणणार आहे तो त्याच्यापासून वेगळा आहे. जो ज्याला जाणणारा असतो तो त्याच्यापासून वेगळा असतो. घटाला जाणणारा घटापासून वेगळा आहे. देहाची स्थिती तुम्हाला समजते लहानपणापासून कसं होतं. मग तुमचं जे त्याच्या मागे जे जाणीव आहे ती तशीच आहे. तर ते जाणून घ्यायचं या ठिकाणी. आणि जोपर्यंत ते जाणणार नाही तोपर्यंत त्या माणसाला प्रपंचाची भीती वाटणार. दोरीच्या सापा भेऊनी भवा भीती नाही जीवाशिवाय संतांनी म्हटलं तसं आपल्या प्रतीतीच खऱ्या अर्थाने दूरच असतो. पण आपण त्याला जर साप समजला तर त्या दूराचा काय दोष आहे? खऱ्या अर्थाने आत्मस्वरूपात आहे स्वतः, पण त्याची आपल्याला जाणीव नसल्यामुळं आपण स्वतःला अनात्मा समजतो. आणि अनात्मा समज देह मी आहे. मग देह पुष्ट झाला की मी पुष्ट झालो, देह नष्ट झाला की मी नष्ट झालो, देह स्थूल झाला की ही याच्यापेक्षा आपली दृष्टी पुढे जातच नाही. आणि त्याचा साक्षात्कार करायचा म्हणजे देहाला मारण्याची आवश्यकता नाही. देहात राहूनच तुम्ही आकाशासारखं आपलं स्वरूप जाणार हे सगळं सांगा. आणि तिथे तोपर्यंत भय जीवाला वाटतं की रज्जू सर्पवदात्मानं जीवो ज्ञात्वा भयम वैद एक श्लोक येऊन गेला की जोपर्यंत आपण हा मी देह आहे जीव जाणतो तोपर्यंत भीती जात नाही कशाची. फक्त मिळेल की नाही त्याची भीती वाटते, मिळालं तर राहील की नाही त्याची भीती वाटते, राहिलं तर खाईल की नाही त्याची भीती वाटते, मिळाल्यानंतर कोण खाईल त्याची भीती वाटते. खऱ्या अर्थानं तुम्हाला जन्मवरण भीती कशाची करतात? आणि एक तर भीती वाटते जन्ममरणाची, दुसरी भीती वाटते अज्ञानाची, तिसरी भीती वाटते दुःखाची. खऱ्या अर्थाने जे सत्स्वरूप आहे त्यात जन्ममरण नाही, भीती वाटायचं आवश्यक नाही. चित्स्वरूप आहे त्याला अज्ञान आणि त्याच्यापासून होणारा गैरसमज त्याची आवश्यकता नाही. जे आनंद स्वरूप आहे त्यात दुःखाचा लवलेश नाही. एवढं जर समजलं असेल तर शंकराचार्याने सगळं तत्व सांगितलं. आणि ते सांगून आणि मोठ्या मोठ्या ज्ञानी माणसं देखील त्यांना स्वीकार केला आहे शंकराचं तत्वज्ञान. आणि हे असं सांगून आता ते तत्वज्ञान समजतं आपल्याला, तुम्हाला देखील इंटेलेक्च्युअल लक्षात येतं. पण आपलं मन कसं असतं त्या भारतीय गाईसारखं, तोपर्यंत हातात दंडा घ्यावा तोपर्यंत ते गाडीत तोंड घालत नाही, दंडा काढला की घालत. क्लासमध्ये पान एकाचा देखील आवाज येत नाही, चिडीचिप झालं का सुरू होतो. याचं कारण काय? ह्या मन खूप दिवसाची सवय झाली आणि आपल्याला याची तशी जशी ही सवय झाली तशी आत्मचिंतनाची सवय केली पाहिजे नाही का? खरोखरच महत्वाचा मुद्दा आहे. शंकराचार्याची परम उपकार आपल्यावर. ह्या ढगाला जे पाणी देतो तर आपल्याला दयावान म्हणतात, दया घन भक्ती घन. पण हे घन कधी येतात आणि कधी येत नाही. पण संत सतत कृपेचा वर्षाव करत असतात तुमच्या आमच्यावर. पण आम्हाला घ्यायचं तर त्याची प्रॅक्टिस करून त्याचा अनुभव घेतला पाहिजे. आणि हाही विषय शंकराचार्यांनी पुढे सांगितलं. मग सांगितलं की आता याच्यासाठी एकच उपाय आहे की एक महावाक्य तुम्ही ऐकून, आणि तसं सर्वसाधारण ज्ञान आहे की आपल्याला ऐकून झालं आहे की जे परिवर्तनशील आहे, जे दृश्य आहे, जे विकारमान आहे, जो आपल्या ज्ञानाचा विषय आहे त्याला स्वतःचं ज्ञान नाही, ते जड आहे. जड आहे तो आत्मा होऊ शकत नाही. जो द्रष्टा आहे, जो साक्षी आहे, जो निर्विकार आहे आणि अजनित्य शाश्वत आहे तो आत्मा आहे. आणि त्याचा अनुभव आपण घेतला पाहिजे. आणि ते जर घ्यायचं असेल तर आपल्याला जे मी कोण नाही आणि मी कोण आहे याचा विचार ध्यानाच्या बैठकीत केला पाहिजे. ध्यान म्हणजे तू किती वेळ तुम्ही नाक दाबून राहता त्याच्यावर अवलंबून आहे की हा शेवटचा विचार आहे सगळ्यात की आपण कोण आहे. म्हणून गुरुदेवाचं एक वाक्य, टू रिजेक्ट व्हॉट आय एम नॉट अँड टू असर्ट व्हॉट आय एम इज मेडिटेशन. याचा अर्थ आहे की जे आपण नाही त्याच्याशी असलेलं तादात्म्य सोडायचं चिंतनाने आणि आपलं स्वरूप जे आहे त्याच्याशी चिंतन करायचं. आणि याला देखील वाचतात, पण वाचणं म्हणजे संस्कार. हे संस्कार आपल्याला खूप झाले. कोणते? बहिर्मुक्तीचे. कोणाचं काय झालं, पण आपण कोण आहे आपलं त्याच्या विचारायचं येतच नाही आपल्याला. 1-2 मिनटं. आणि म्हणून मग आता काय केलं पाहिजे हे सांगेल. यासाठी तुम्हाला दिसेल, फक्त सांगतो जमलं तर पाठ करा तेवढे श्लोक. 31 पासून तर 37 पर्यंत हा आत्मचिंतनाचा विषय शंकराचार्यांनी हाताळला. प्रथम लॉजिक दिलं की आता पण तुम्हाला सांगितलं 3 शरीर. कोणते 3 शरीर सांगू शकता? स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर. कारण शरीरात अविद्या म्हणून आविद्यकम शरीर आधी म्हटलं आहे. म्हणजे कारण शरीरापर्यंत कसं आहे? दृश्यम बुद्बुदवत्सरम.
ते दृश्य आहे. आणि बुधबुधे बुडबुडे जसे येतात तसे परिवर्तनशील आहे. जे परिवर्तनशील आहे तो आत्मा की अनात्मा? परिवर्तनशील आहे तो आत्मा अनात्मा. एवढं तर समजलं आता क्लिअर. तिथ नाही तर ती काय टाळकं फुटेल तुमचा. इतका सरळ मार्ग आहे की आडेवेडे काही नाही ती काय. मग आता लॉजिक आहे ते जे दृश्यम बुद्धबुधवत हे फक्त बेसिक म्हणून वाचा तुम्ही. एतद विलक्षण विद्यात, याच्याहून आपलं स्वरूप विलक्षण जाणार तेच ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे कुठे आकाशात बसलं नाही, आपलं देव कुठे बसला असेल नाही. तेच संत ज्ञानेश्वर देव देव म्हणून व्यर्थ का फिरेसी, कुठे फिरतोस? निज देव नेणशी मुळी कुठे? तुझ्या हृदयातच देव बसलाय, तू काही जाणत नाही. घे गुरुपासून जाऊन ऐकून घे. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, मुळी कोठे? त्याचं नाव गाव असं सीमित झालं नाही देव आपला. देव देखील त्या आईन्स्टीनच्या थिअरीप्रमाणे आपल्या सापेक्षवादात सापडलेला होईल. पण तो पलीकडे आहे, देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे. शेवट तुका ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा. ह्या आत्मस्वरूप हाच आपला देव आहे परमात्मा. आता तो त्यालाच ब्रह्म म्हटलाय. आपल्या काही ती कल्पना असते ब्रह्म कुठे बसले असेल. त्या ब्रह्मचिंतनाचे श्लोक तुम्हाला 32 पासून तर 37 पर्यंत दिली. ते जरा करा पाठ आणि म्हणा दररोज, आणि करा त्याप्रमाणे मनाचे. आणि असं जर केलं तर काय होईल याचं तुम्हाला फलश्रुती 37व्या श्लोकात सांगितली. की असा जर तुम्ही अभ्यास केला, आणि त्या अभ्यासाबाबत अधिक श्लोक येऊन गेला होता 5व्याच्यात, की मी देह आहे त्याच्यावरती मी शिव आहे किंवा आत्मा आहे असा सतत विचार करण्यातच मग आपल्याला ती वासना म्हणजे संस्कार होतात. वासना म्हणजे वाईट अर्थाने नाही. की मागच्या म्हणतं की ज्ञानाभ्यासाबाबत सांगितलं. अज्ञान कलुषम जीवम ज्ञानाभ्यासाद ही निर्मलम कृत्वा ज्ञानम स्वयं नश्येत जलम कतकरीनोत. पहा मागच्याचा एक श्लोक घेऊन गेला, बहुतेक 5वा आहे तो. की अज्ञानामुळे कलुषित झालायची. आता अज्ञान कसं? बुद्धीवर येणारं आवरण, मनामध्ये येणारे विक्षेप, त्याच्यावर माझं स्वरूप असून मला अनुभवाला येत नाही आज. पण हा झालाय अध्यास. पण त्याच्यावर निघायचं असं त्यानंतर अभ्यास कशाचा? की मी कोण आहे वारंवार चिंतन करणं. ज्ञानाभ्यासा कृत्वा, असा ज्ञानाभ्यास आता कृत्वा केल्यानंतर स्वयं नश्येत, शेवट अहम ब्रह्मास्मी हे वृत्ती देखील मावते. कधी कधी सोहमचा अभ्यास कळते वृत्ती मावते. जलम कतकरेणूवर, जशी तुरटी टाकतात पाण्यामध्ये, पाण्याला स्वच्छ करते पण स्वतःही ती विरघळून जाते, तशी शेवटची वृत्ती देखील संपते. पण एक वृत्ती जोपर्यंत अनात्म्याची आहे तोपर्यंत आत्म्याची वृत्ती आपण धारण केली पाहिजे. जोपर्यंत शववृत्ती आहे तोपर्यंत शिववृत्ती आपण ठेवली पाहिजे. अविद्या भाव आहे तोपर्यंत विद्येचा भाव हे साधकाचं काम आहे प्रत्येक. आणि असं करून इथे 37व्या श्लोकात फलश्रुती सांगितले. एवं निरंतराभ्यासता, असा वारंवार अभ्यास केला की अहम ब्रह्म असं. ते काही बोलून दाखवतो सर का ब्रह्म आहे वगैरे, नाही तर गडबड होईल. हरती अविद्या विक्षेपान. उदाहरण छान दिलं तुमच्या आमच्या नेहमीचं. जेव्हा आपल्याला काही रोग होतो, काही त्रास होतो, लगेच डॉक्टरकडे जातो आपण. डॉक्टर काय आपल्याला नवीन स्वास्थ्य देत नाही, हेल्थ देत नाही, पण जे अनहेल्दी सिम्पटम्स असतात, म्हणजे जे काही रोगाचे काही जे जंतू असतात किंवा जे त्याचं कारण असतं ते दूर करतात. आणि त्याच्यासाठी आवश्यक असल्या त्या गोळ्या बिळ्या देतात. खूपच ब्लड प्रेशर वाढलं कशी कमी करतील ती करतात. कमी असेल वाढवतं कसं येईल. शुगर जास्त झाली असेल कमी कशी करायची, मग नॉर्मल सांगतात. म्हणजे ते काही नवीन आपल्याला स्वास्थ्य देत नाही, पण अस्वास्थ्याचे जे सिम्पटम्स आहे, कारण आहे, ते दूर करतात. आता हे कारण आहे आपल्या अविद्या, अज्ञान, आणि ते आपल्या आत्मस्वरूपाचा अभ्यास नसल्यामुळे आपण होत आहे. आता शंकराचार्यांनी चक्क सांगते की असं जर तुम्ही केलं तर तुमच्या याच्यात देखील तशी आत्मस्वरूपाची भावना उभी होईल आणि अनात्म भावाला दूर करेल. जसा पायात एक काटा घेतला की दुसरा काटा काढत असतो आपण, तो कंटकम कंटके नैव, काट्याने काटा. तसं अविद्यावृत्तीचा काटा विद्यावृत्तीने काढायचा, आणि विद्या मला झाली तोही काटा फेकून द्यायचा. बस हा आहे साक्षात्कार. कुठे काही वर बसला रे देव. हरती अविद्या विक्षेपान. अविद्या म्हणजे अज्ञान आणि त्याचं कारण विक्षेप.
जेव्हा आपल्याला दोराचं ज्ञान नसतं तेव्हा दोऱ्याबाबत आपल्या मनात विक्षेप होतात की रज्जुर्वा सर्पोवा, दोर आहे की साप आहे. टॉर्च लावून बघावं, जेव्हा लक्षात येतं की दोरी आहे. आता 1799 लोक सांगतील मला, तरी मला लक्षात येते की दोरी आहे. आता सांग, असं ज्ञान झालं पाहिजे तुम्हाला. त्यासाठी काय उपाय? अभ्यास. अभ्यास करायचा म्हणजे कुठेतरी एका ठिकाणी बसलं पाहिजे. ठाईचं बैसोनी एक करा चित्त. बाकीचं कसं करता? नोकरी मिळायचं इंटरव्ह्यूला काय असेल, कोणाकडे फॅक्टरी करायची असेल तर काय करता, त्याचं कोणता पार्टनर असावा, किती अभ्यास करता तुम्ही. घर बांधायचं असेल सकाळपासून कोणता आर्किटेक्ट असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, किती पैसे द्यायचे, किती बुडवायचे, हे सगळं ठरवलं. तसं हा अभ्यास करा. तुम्हाला चिंतन करता येत नाही सर, समजा करता येते, फक्त दिशा बदलवा. जर तुम्हाला शुद्ध स्वरूपाचा जर साक्षात्कार करायचा असेल तर, नाही तर मरा. म्हणजे मरा म्हणजे या सर्व ते नंतर नाही लावायचे भाड्याने, मग आपलं काय काय होणार आहे ते सरळ सांग. मग हा अभ्यास केल्यानंतर काय होतं? अविद्या विक्षेपान. आता ठीक आहे, समजलं हो कसं करायचं. आता इथून 38 पासून प्रक्रिया सांगत. ही आहे आचार्यांची परमकृपा, परमदया, की काही न अपेक्षा करताना सांगतात आपल्या लेवल. खऱ्या अर्थाने तिथे काहीही प्रक्रिया नाही, पण आपण आज अविद्येत अज्ञानात अडकलो आहे. म्हणून आपल्या इथून जर मनाला उचलायचं असेल तर त्या वातावरणाची निर्मिती करणं आवश्यक आहे, ध्यान करणं आवश्यक आहे. जे काही आपण गुरुजनांपासून शब्दज्ञान ऐकतो त्याला जर अनुभवात उतरवायचं असेल तर आपण प्रत्येकाने अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि अभ्यास करायचं म्हणजे वातावरणाची आवश्यकता आहे, एकाग्रता पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. आणि मग ध्यानाने आपल्या स्वरूपाचं ज्ञान होणं आवश्यक आहे. मग ज्ञानात एव तू कैवल्यम, आत्मज्ञानानेच कैवल्याची प्राप्ती होती. हे लक्षात ठेवून आता घ्या 38 पासून हा टॉपिक होतो म्हणून जरा मागे होऊन जातो. आता ध्यानाचा मार्ग जे सांगत आहे, ध्यान म्हणजे कसं तरी आत्मसाक्षात्काराच्या दृष्टीने जो आहेच, पण आज आपली नजर तिकडे वळली नाही. तर कुठे बसलं पाहिजे साधकाने, इथून सूचना देत आहे. आणि कशा भावने चिंतन केलं पाहिजे ऐका. 38 काळा विविक्त देश आसीनः विरागो विजितेंद्रियः भावयेदेकमात्मानं तमनन्यधी. प्रथम आता तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल ते सुरुवातीला दररोज 5 मिनिटं स्वतःसाठी काढ. फारच झालं. बसा एखादी. कुठे बसू आता? विविक्त देशी. याच्या मागे लॉजिक आहे की एकांत ठिकाणी बसा. अरे कुठे आपल्या आता एकांतात म्हणजे गुफेत गेले पाहिजे, वैशिष्ट गुहेत जाऊ किंवा तिथे, तसं की तुमच्या घरीत एका शांततेच्या ठिकाणी बसा. आता विविक्त देशे आसीनः. आता कसं ध्यान करू? झोपून करू का? झोपून केलं तर राहिलेली झोप येईल, म्हणून आसीना म्हणजे बसून ध्यान करा. ऐका सगळ्या गोष्टी. आसीना म्हणजे आसनावर बसलेला, ज्याच्यावर आपण बसतो त्याला आसन म्हणतात. जशी बैठक घालतो त्यालाही आसन म्हणतात. समजलं ना? आसीना थोडक्यात सांगत. आणि कसं आपलं अंतःकरण असलं पाहिजे? विराग हा. आता कुठल्याही प्रकारची निदान ध्यानाला बसतं तर अशी वैयक्तिक इच्छा ठेवू नका, सोडून द्या. एकच फक्त संबंध की माझा आणि परमेश्वराचा संबंध, तो मी व माता ते पिता तुम्ही, असा भाव येऊ द्या. कुठल्याही प्रकारची इच्छा, एकच इच्छा की मला त्या भगवंताची दृष्टी प्राप्त करायची आत्मस्वरूपाने, बस तिथे इच्छा राहणार. म्हणून विरागा, राग म्हणजे कुठल्याही प्रकारचं आसक्ती ठेवू नका मनात त्यात बसताना. हे 2-3 गोष्टी ॲडजस्टमेंट. जेव्हा वैद्य लोक आपल्याला किंवा डॉक्टर लोक औषधी देतात, काही पथ्य सांगतात 2 प्रकारची, खा आणि खाऊ नका, तर तसं हे सांगतात. प्रथम चांगल्या ठिकाणी, कारण का बसा ते एकांताच्या ठिकाणी. मग घरामध्ये बसलं तर काय होईल? डास येईल तुमचं त्याच्यात असं. पण जरा एकाग्रता झालं. त्याच्यानंतर बसून, कारण झोपून जर सेवासन करायचं ते केव्हा? जरा एक्झरसाईज झाल्यानंतर सेवासन ठीक आहे, पण तुम्हाला जर बसायचं असेल तर जरा बसून. म्हणजे बसून म्हणतो, म्हणून आसीना बसून.
आणि विराग हा विगत राग म्हणजे कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये कोणाबाबत ईर्ष्या बसेल ठेवणं सोडून द्या. येईल मनामध्ये विचार, माझ्या शत्रूने मला काय शिवी दिली आता ती सोडून द्या, त्याला ती तिथे आणून बसू नका. कधी कधी आपण बसतो, बरेच लोक मला येतात की स्वामीजी ध्यानाला बसतो तर खूप विचार आहे. त्याचं कारण काय की तुम्ही परमेश्वराचा संबंध विसरून जाता, बाकीचे संबंध तुमच्या मनात येतात. मी आई आहे, मी वडील आहे, माझ्या मुलाचं कसं होईल, माझे तात्पुरतं सोडून द्या. ते तुमची सगळी यात्रा एकाने झाली आणि एकानेच होणार, दुसरं कोणी येत नाही. आणि विजितेंद्रिया, इंद्रियाच्या द्वाराच्या बाहेर आपली एनर्जी शक्ती वाया जात आहे, तिला थोडीशी वाचवा. त्याचा प्रॅक्टिकल भाग सांगतो. कारण पहिली गोष्ट ध्यानामध्ये म्हणजे मनाची एकाग्रता आवश्यक आहे. इव्हन साधे व्यवहाराचे देखील तुम्हाला निर्णय घ्यायचे असेल तर नंतर पश्चात्ताप करायची पाळी यायचे, चुपचाप बसा, 2 मिनिटं थांबा, एकदम होऊन नाही म्हणू नका, मग तुम्हाला त्या आतून निर्णय तो ठीक. तर त्यासाठी मनाची एकाग्रता आवश्यक. पण एकाग्रता का होत नसते ते शंकराचार्यांनी सांगितलं की आपलं मन इंद्रियाच्या द्वारा बाहेर फिरून मग आपल्या मनाची एकाग्रता होत नाही. आजकाल ती विद्यार्थी म्हणतात की स्वामीजी माझ्या कॉन्सन्ट्रेशन होत नाही. का होत नाही? तो हातात पुस्तक घेतो कुठल्या तरी एखाद्या विषयाचं, काही जॉग्रफी असेल, काय असेल, सायन्स असेल, पण त्याचं लक्ष बाकी खिडकीतून बसल्यानंतर बाहेर जाणार. तो बसतो खिडकीत, पाहतो बाहेर, आता कसं. याचा अर्थ इंद्रियाच्या द्वारा म्हणजे डोळ्याच्या द्वारा त्याचं मन कुठे गेलं, बाहेर गेलं तर राहील का पुस्तकात मन त्याचं. हातात फक्त पुस्तक, मस्तक बाकी खिडकीच्या बाहेर. तसं बसल्यामध्ये छान खमंग असा वास येतो. आता चुपचाप राहा ना तेवढी त्याने 1 तासभर. आई काय केलंस, समजलं का? तुम्ही ते विचार करून त्या प्रश्नाची उत्तर देतो आपण. मग ह्या एकाग्रता होत नाही. मग त्याचा विचार जाता मध्ये काहीतरी कानाने काय, हे 5 ज्ञान इतके खराब आहे की बहिर्मुख करतात. आणि त्यात तुमचं काही चुकलं नाही. विधात्याने जेव्हा आपल्याला निर्माण केलं तेव्हा त्याने मॅन्युफॅक्चरर डिफेक्ट ठेवला. आजकाल मशीन निर्माण करतात ना, आणि त्यात गडबड असतं, मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे म्हणतात. तसं आम्हाला जेव्हा निर्माण केलं तेव्हा आमचं मन कसं केलं, इंद्रियाच्या बाहेर गेलं पाहिजे. त्याला आता इकडे आणायचं आहे स्वरूपाकडे, तर अबाउट टर्न, तेव्हा लेफ्ट राईट लेफ्ट. समजलं? लॉजिकल आहे. आज सतत आपलं मन जात आहे. कोणी म्हटलं तेच, तो शिव्या देणारा निघून जातो, पण मीच दिवसभर असं का करावं, हे काही चांगलं आहे का, ध्यान राहा. अरे अशा माणसाचं मला शांत राहील का? तुम्ही विचारता ना की का मधून शांत राहत नाही, त्याचे उत्तर देतो तुम्हाला. तर म्हणून तुम्ही काय करा की त्यावेळेस तात्पुरतं सोडून द्या. गुरुदेवाचं एक वाक्य आहे सिद्धबारीच्या मेडिटेशन, स्टॉप युअर इंटरप्रिटेशन. बस, मध्ये काही आवाज ऐकायला येईल डोळ्याने तर त्याला लक्ष देऊ नका. ध्यानाच्या वेळेत कोणी आपल्याला शिवाय देतं म्हणून त्रास होत नाही, पण आपण त्याला धरून ठेवतो. पण ते तुम्ही प्रवचनासारखं आहे का बरोबर, या कारण ऐकत होतं, काही त्रास नाही तुम्हाला. आपल्या मनात गडबड आहे म्हणून ही जे आहे त्याचा मन असा विरागवान व्हायचं असेल, म्हणजे रागद्वेष रहित व्हायचं असेल तर थोडंसं इंद्रियावर संयम ठेवा. म्हणून आपण बसताना डोळे बंद करतो आपल्या हात, आणि निदान डोळे उघडे जरी असेल आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं. जाऊ दे, कानाने शब्द ऐकायला आले तर बस सुनकर अनसुनी कर उद्या द्या. काही व्यवहारात द्यावं लागते, प्रत्येकाचा प्रतिसाद द्या, पण प्रतिक्रिया केली तर तुम्हाला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. एका संताचं एक वचन आहे, बोले कोई क्या कर रहा है, क्यों कर रहा है, इसी में यदि ख्याल दोगे तो मन में विक्षेप के शिवाय कुछ नाही आहे. आपलं तेच चालतं नाही. तर हे असं निघणं हे आवश्यक आहे. तसं मन चटकन आत्मस्वरूपाच्या चिंतनात लागतं. आणि मग पुढे भाव आहेत. हे झालं काय, कुठून आपलं मन काढलं पाहिजे, मग काय केलं पाहिजे. ठीक आहे, काही लोक नुसतं चुपचाप बसतात तास, पण खाली मन शैतान का घर म्हणतात. एम्प्टी माइंड डिव्हिल्स वर्कशॉप. त्याला डिवाइन वर्कशॉप करणं म्हणजे त्याला आपल्या हृदयात शुद्ध भाव ठेवून एक आत्मानं भावेत. हा भाव शब्द फार महत्वाचा. भाव म्हणजे नुसत्या भावना नव्हेत, सेंटिमेंट नाही की नुसतं इंटेलेक्ट म्हणजे बौद्धिक व्हायचं नाही, पण ज्या ठिकाणी बुद्धीचे विचार आणि हृदयाचं प्रेम एकत्रित होत असतं त्याचा भाव, यातून भाव समाधी लागते माणसाची.
असा हृदयात भाव ठेवून, फार महत्वाचा भाग आहे. भावेद एकम, कशाचं चिंतन करू? एकम आत्मानम भावेत, एका आत्म्याचं चिंतन करा. आणि आत्मा काय आधी सांगून झालं, आधीचे जे श्लोक आहेत तुम्ही वाचा. निर्गुणो निष्क्रियो नित्यो निर्विकारो निरंजना वगैरे 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 सगळं त्याचं आता चिंतन करा. म्हणजे तुमची वृत्ती देखील निर्विकार होईल, कोणी त्रास देऊ शकणार नाही. तम अनंत मनन्यधी, त्या अनंत म्हणजे अमर्याद परमात्म स्वरूपाचं अंतवान त्याला म्हणतात की त्याला देशाच्या आणि काल्याचा मर्यादा आहे. संसारातल्या गोष्टी कशा आहे, इथे आहे तर तिथे नाही, आज आहे तर उद्या नाही, अशी आहे तर तशी नाही. परमात्मा कसं आहे, इथे तिथे सगळीकडे आहे आणि त्या सगळ्याच्या पलीकडे आहे. सब है सब में है लेकिन सबसे न्यारा है, असं आहे. असं त्याचं चिंतन करा. अनंत अनंत आणि आपल्याच्यात वेदांतामध्ये अनंत शब्द आपला सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, सत्यम ब्रह्म ज्ञानम ब्रह्म अनंतम ब्रह्म. अनंत म्हणजे त्याला इंग्रजीत इन्फिनिट म्हणतात. त्यात कुठल्या प्रकारच्या काळाची, देशाची किंवा गुणधर्माची मर्यादा नाही. त्याचं तुम्ही अनन्यधी म्हणजे एकाग्र मनाने समरसून अचल असं लक्ष देऊन त्याचं चिंतन करा. पहिला झाला मुद्दा म्हणजे आपल्याच आजचं जे भरकटणारं, आज फडफडणारं विक्षिप्त होणारं मन लगेच शांत होईल. आणि त्याच्यामागे तर्क आहे की सर्वसाधारणपणे आपलं मन बाह्य विषयात जाऊनच फडफड तडसड करत असतं. एकच विषय असा आहे की जो स्वतः स्वरूपतः शांत आहे, स्वतः ज्ञान स्वरूप आहे. ज्ञानात तो म्हणजे आपल्यामध्ये असलेला आत्मविश्वास. तम आत्मानम भावे म्हणजे हृदयात भाव ठेवून करा. आणि देवाचे देखील संतांनी हेच सांगितलं की तुम्ही हृदयात भाव नसेल तर किती देवाला पाव म्हटलं ते उपयोगाचं. कुठे तुमचं मन कसं आहे, फार मन आता म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा बाजारचा भाजी, तिथे भाव शब्द वापरला नाही. पण तुम्ही दगडात देखील देवाला पाहू शकतो तुमच्या हृदयात जर भाव असेल. चालता बोलता देव पाहू शकतो संतांमध्ये आपण, पण आपल्यामध्ये तसा भाव असला पाहिजे. असेल का? काय पण अनन्यधी म्हणजे कुठल्याही अन्य भाव न ठेवता. अन्यता केव्हा येते, आपल्या डोळ्यासमोर दोन आयडियल्स असतील तर अन्यता येते. पण तुम्हाला एक रविवारचा दिवस आहे आणि दोन तुम्हाला हॉलिडे स्पॉट असेल. समजा आता तुम्ही कोल्हापुरात आहे, आता इकडे मी आता पुण्याला जाऊ की बेळगावला जाऊ, दोन्हीकडे जाऊ शकत नाही तुम्ही. तुम्हाला एक कुठला तरी निर्णय घ्यावा लागेल. तर तसं आता हृदयामध्ये एक निश्चलता ठेवून एकच परमात्मा तत्व आहे असं ध्यान. भक्तीच्या याच्यात तिने मेरे तू गिरधर गोपाल दुसरा न कोई, दुसरं काय एकच माझा परमात्मा माझा भगवंत, अशा भावने तुम्ही करा. असा एकांतात दुसरा कुठलाही विचार आणू नका. आयडियल एक असलं पाहिजे. कधी कधी मंत्राभाव होतो, ठीक आहे हा मंत्र करू तो मंत्र करू, मग ते काही होतं किती. इव्हन रेडिओमध्ये तर तुम्ही दोन स्टेशनवर जर काटा ठेवला तर कसा आवाज येतो, खरख आहे ना. तसे हे एका ठिकाणी अनन्यधी आपली बुद्धी देखील अनन्य ठेवून. आणि याचं महत्त्व सांगितलं गीतेत देखील. भक्तीच्या याच्यात 9व्या अध्यायात सांगत आहे अनन्या चिंतेनुम. नारद भक्ती सूत्रात देखील अनन्य शब्दावर स्पष्टीकरण केलं आहे नारदांनी की दुसरा कोणी एका त्याच्याशिवाय दुसरा कोणी आश्रय नाही माझा. तेव्हा अन्य आश्रयानाम तागा अनन्यता. तर तशा तऱ्हेचं मन हे सगळं असं तितकं तुमचं फायनल ॲडजस्टमेंट होईल तितकं तुम्हाला ध्यानाची अवस्था प्राप्त होईल. पानं साधं ऑपरेशन असेल टॉन्सिलचं तर डॉक्टर एका हातात सिगरेट घेऊन ते ओढून काढतात. पण हार्टचं असेल तर तसं हे आहे, एवढी काळजी घ्या. आणि तेच सांगतात ठाईचं बैसुनी एक करा चित्त, असं इथपण झालं. आता ठीक आहे म्हणजे नुसतंच बाहेरनं मन काढणं उपयोगाचं नाही. काही लोकांचं ध्यान करत. मुलांना मला एक तरुण मुलगा मिळाला, स्वामीजी 4 वर्षापासून जात आहेत, काल नवीन सुरू झालं काहीतरी, आता मला नाव नाही सांगायचं. मी ध्यान करतो म्हणाल पण माझं डोकंच दुखतं. याचा अर्थ काय की तो काय ध्यान आत्म्याचं करत नाही, तो डोक्याचं ध्यान करतो. या क्लिअर आहे. मुद्दा मिळतोय किती दुखतं, नाही कधी कधी अर्धच दुखतं. आता म्हटलं अर्ध जेवढं आहे तेवढं दुखेल, आता काय सांगायचं. ते बोलून नाही दाखवलं पण आता काय कारण वाईट वाटतं माणसाला बोललं तर. असं काहीतरी करतात मिळण्यासारखं. म्हणून हे ऐकून घेतलं पाहिजे गुरुजनापासून, म्हणजे पक्के दृष्टी होते, काही गडबड नाही.
अनन्य भावाने ध्यान झालं. आता पुढे आता हे त्याच्या बाबत विवरण आहे, कसं करावं आता ध्यान आणि कसा आपला ॲटिट्यूड मनोभाव असला पाहिजे ध्यानाच्या वेळेस, ध्यान कसं करावं हे आता पुढच्या श्लोकात सांगत आहे. 49 श्लोक. आत्मन्येवाखिलं दृश्यं प्रविलाप्य धिया सुधिः भावयेदेकमात्मानं निर्मलाकाशवत् सदा. आता सांगत आहे की आत्मनी एव अखिलम दृश्यम प्रविलाप्य. हे बघा, आपण आता नामरूपाच्या पसाऱ्यात होतो की सर्व जे बाहेर असलेला जो नामरूपात्मक जो पसारा आहे ते तात्पुरतं त्याच्यापासून आपलं मन बाजूला काढून कोणी करावं असं सुधी. धी म्हणजे बुद्धी, सुधी म्हणजे सुष्टू, चांगली बुद्धी आहे, विचारवान साधक आहे, त्यांनी अखिलम दृश्यम धिया आत्मनी एव प्रविलाप्य. अखिलम दृश्य म्हणजे जितकं काही दिसतं, आधी सांगितलं जे दृश्य आहे, जे विकारवान आहे, जे बुडबुड्यासारखं बदलणार आहे, ते काही आत्मा होऊ शकत नाही. दृश्यत्वात दृश्य असल्यामुळं, विकारित्वात विकारवान असल्यामुळं, ज्ञेयत्वात ज्ञानाचा विषय असल्यामुळं आत्मा कसा आहे, द्रष्टा आहे, निर्विकार आहे, ज्ञान स्वरूप आहे. तिकडे जर न्यायचं असेल तर आपल्याला अबाउट टर्न करावं लागेल आपल्या लक्षाला. म्हणजे ध्यान करायचं म्हणजे मनाला मारायचं नाही. मनामध्ये विचार काय येतात ते विचार करत बसा येणार, आणि विचार येतात म्हणजे समजायचं तुम्ही नॉर्मल आहात, दगड झाले की विचार येणार. फक्त काय करायचं, विचाराची दिशा जी अनात्म्याकडे आहे त्याच्याऐवजी आत्म्याकडे आत्मकार वृत्ती करायची. आधी सांगितलं की कसं पूर्व ॲडजस्टमेंट करायचं, अनन्य बुद्धीने हे करायचं, चिंतन करायचं. पण कोणी करायचं, सुधी. म्हणजे गीतेचा देखील कोण आहे त्याचा, गीतेचा उपासक पार्थो वत्साहा आणि सुधीही भोगता. पार्थाने अर्जुनाने वत्सासारखं वासरासारखं काम केलं, आणि सुधी चांगल्या बुद्धीचा आहे, आपल्या भोग करणार आहे. तर तसा ह्या अशाच साधकांनी अखिलम दृश्यम, जितकं काही तुम्हाला नामरूपात्मक जगात, हे बघा 5 गोष्टीने जग बनलेल्या सांगतात. अस्ति, भाती, प्रीती. त्यांनी आधी ऐकलंय. अस्ति म्हणजे अस्तित्व, सत. भाती म्हणजे चित म्हणजे ज्ञान, आणि प्रीती म्हणजे आनंद, सच्चित आनंद आहे 3. ती परमात्म्याचं ब्रह्माचं स्वरूप आहे. आणि रूप आणि नाम सांगायचं, ते बदलणारे कोणते आहे, रूप आणि नाव बदलतात. ते बदलणारे तो आत्मा की अनात्मा, मोठ्याने अनात्मा. आता मग अनात्म्याचं साक्षात करायचं की आत्म्याचा, मग आता काय करू, तिथून आपण लक्ष काढलं पाहिजे. म्हणून दृश्य जेव्हा ध्यान होते तात्पुरतं बाजूला का, आणि ध्येयासुद्धी म्हणजे आपल्या विचारपूर्वक विवेकयुक्त अशी बुद्धी वाढून शहाण्या मनुष्याने विचाराने भाव आहेत. म्हणून समर्थाने भक्तीबाबत देखील म्हटलं आहे, कोणी विचार करावा, भल्याने विवेक करावा, आणि दुस्तर संसार तरावा हरिभक्ती करू नये. आपल्याला तर भक्ती सोपी आहे, पण तिथे विवेकाशिवाय जमत नाही. पण कोणीही करावा भल्याने, भलत्याने नाही. भलता टिकणारच नाही इथे. मग काही ना काहीतरी आपण उपासना कर्मकांडा की त्याच्यासाठी सांगायचं की आता असं कर की बाई थोडा वेळ दृश्यापासून आपलं मन हटवून आता दृश्याचा जो दृष्ट आहे त्याच्याकडे. आणि हा विचार शंकराचार्य दृग्दृश्य विवेकात दिलाय. तसं ते पेरूचं झाड आहे ते दृश्य आहे, त्याच्याकडे पाहून जेव्हा डोळ्यांनी बघतो तो दृष्ट आहे. डोळ्या त्याकडे आतल्या दृष्टीने पाहतो ते डोळे हे दृश्य आहे, त्याच्या मागे मन हे दृष्ट आहे, मन हे दृश्य आहे, मनाच्या मागे चैतन्य हा दृष्ट आहे. चैतन्याचा दृष्टा कोण दुसरा आहे का, नाही. असं ही प्रक्रिया आहे. एक क्षण तुम्हाला दिसेल काही बिलकुल विकार राहत नाही म्हणा. आणि प्रविलाप्य पूर्णपणे विलीन करून, कसं जसं मिठाची बाहुली आपण जर परत सागरात टाकली तर काय होईल, सागरच होते. तसं आपल्या मनाने विरघळवायचं तिकडे. सुधी म्हणजे शहाण्या मनुष्याने चांगल्या बुद्धीने, आपल्या बुद्धीने म्हणजे विवेकाने भाव येत, हृदयात प्रेम ठेवा. नुसतं बौद्धिक होऊन उपयोगाचा नाही गड्या, हृदयात भक्तीचा ओलावा ठेवा गुरुच्या बाबा ईश्वरा. कोणाचं ध्यान करू, एकम आत्मालम. कथम, एका आत्म्याचं कसं करू, निर्मल आकाशवत सदा. सदा म्हणजे सतत आकाशासारखं ध्यान करा. आकाश जे अवकाश देते त्याला म्हणतात आकाश.
कधी कधी महाराष्ट्रात जेवताना सावकाश शब्द वापरतात, याचा अर्थ अवकाश म्हणजे जागा ठेवून जेवा खराच. पण सावकाशाचा अर्थ जरा धीरे उद्या छान, तुमचा तो भाव आहे. पण आकाश कशाला म्हणतात ते हे इरवणीय दिसतं ते नव्हे. तसंच इंग्रजी त्याला स्पेस म्हणतात की स्पेस फॉर स्टेट बँक ऑफ इंडिया असं म्हणतात. एवढी भरपूर जागा आहे, ते तेवढ्या 4 भिंतीची जागा आहे. पण ईश्वराची स्पेस कशी आहे? सर्वव्यापक. हे आकाश ते ब्रह्मांडाला व्यापक आहे. आकाश तुम्ही भारताचं आकाश आणि अमेरिकेचं वेगळं नाही, ते अखंड आहे, एक आहे, निर्विकार आहे. ते सगळ्या गोष्टी आत्म्याला लागू पडतात. मग 24 गुरुमध्ये दत्तात्रेयाने आकाशाला एक गुरु केला. तर आकाश हा एक आहे. आत्मा कसा आहे? आत्मा किंवा ब्रह्म एक आहे. आकाश निर्विकार आहे. ढग येतात, खेळतात, निघून जातात, पण आकाशाला काही विकार नसतात. तसं विचाराचे विकार येतात, खेळतात, निघून जातात, पण चैतन्य निर्विकार आहे. ते चैतन्य स्वरूपातील आकाश, आकाशवत आत्मा आहे, एक आहे, सर्व व्यापक आहे. निर्मल आकाश. निर्मल म्हणजे कुठल्या प्रकारची मलिनता नाही, त्यात रागद्वेष रूपी विक्षिप्त नाही आणि अज्ञानापासून निष्पन्न झालेलं आवरणही नाही, असे दोन्ही दोष नसल्यानं. आणि कसं करायचं? स्वच्छ आकाशासारखं, आणि ते अखंड आहे. तसं आपलं आत्मतत्व अखंड आहे. तो आत्मा मी आहे असं ध्यान करा. आता आपल्याला काय की तो देह मी आहे ध्यान झालं आहे. बाहेर बाथरूममध्ये निघा ते वेईंग मशीन असते तिथे वजन करायची. बापरे माझं वजन वाढलं. कशाचं वजन वाढलं आता खरंच. आणि मग देहे पुष्टी अहम पुष्ट हा, देहे नसते अहम नसता. देह पुष्ट झाला की मी पुष्ट झालो. ते ती हीच भूमिका आहे. शंकराचे म्हणते त्या देहात असतानाच, तसं घटात असतानाच घटाकाशाला समजू दे की मी घट नसून आकाश आहे. त्याच्या लक्षात येईल की घटाची उपाधी आणण्याच्या आधी देखील मी आकाश होतो. आता घटाची उपाधी असल्यामुळे मला घटाकाश म्हणतं तरी मी आकाश आहे. उद्या घट फुटला तरी मी आकाश आहे. उद्या मरण जरी झालं देहाचं तर काय होईल? देह मरेल, पण आत्मा इतकं तुम्हाला इतका जोर येतोय आत्मध्ये. आत्मानं निर्मल आकाश, आकाशासारखं आकाश नव्हे, पण आकाश देखील प्रलयाच्या वेळेस संपलेलं असतं. मग 3 आकाश म्हणता. एक भौतिक आकाश दिसणार, दुसरं विचार येतं तर म्हणतात चित्ताकाश, आणि त्याला प्रकाशित करणारे चिदाकाश चैतन्य स्वरूप, ते आपलं स्वरूप आहे. ही ज्ञानी माणसाची भूमिका आहे. त्याला एकदा गुरुच्या कृपेने समजतं की हे घट आहे, आज आहे उद्या नाही. ते घटित झालं आहे, ते एक दिवस संपणार आहे. पण आत्मा कसा आहे? न जे आहे ते न म्रियते, असं सतत विचार करा आपण कोण आहे. म्हणून आकाशासारखा सदोदित निष्कलंक असा मी आहे असा विचार करा. कारण तुम्ही जे विचार करता ते होता. जशी भावना केली तसं होत. या दृष्टी भावना कुर्यात सिद्धिर्भवती त्रादृशी. म्हणजे घटात राहून घटाकाशीने आपलं आकाश समजणं, अशासारख्या सत्पुरुषाला म्हणतात जीवनमुक्त पुरुष. तो जगता राहतो. नंतर ते शरीर सुटलं की त्याला म्हणतात महासमाधी झाली, आधीच समाधी प्राप्त झाली. आता हा विचार करायचा त्याने आधी सांगितलं मला, पंचकोशावरून आपला आत्मा वेगळा आहे, 3 शरीरावरून आत्मा वेगळा आहे, असा बुद्धीने विचार करून, बुद्धीच्या युक्तीने सर्व दृश्य बाजूला ठेवून. कारण लॉजिक दिल्याशिवाय हे सेंटिमेंट आपल्या थांबत नाही. भावना बाकीच्या ठिकाणी फार आपण बुद्धी वापरतो, अशी वापरायची. आणि आपल्या एकदा दृष्ट्याच्या ठिकाणी जागृत झाल्यानंतर काहीही विचार करण्याची आवश्यकता नाही. तेच आपल्या 6व्या अध्यायात सांगितलं की जरा घाई करू नका. शनैही शनैही उपरमीत, हळूहळू मनाला उपराम करा आपल्या स्वरूपाकडे. बुद्ध्या धृती गृहीत या. बुद्धी म्हणजे विवेक, धृती म्हणजे धैर्य ठेवून कुठले करेच आवश्यक. आत्मसंस्थ मनकृत्वा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मन स्थित झालं असताना किंचिदपि न चिंतेत, काही डोंट इनिशिएट न्यू थॉट. तर असं करून तुम्ही न्या त्याला. आणि असं ध्यान ज्याचं त्याने करावं. मग जो सगळ्याला प्रकाशित करत आहे, ज्याला दुसरा काही प्रकाशित करू शकत नाही, तो आपला आत्मा आहे, तो निज प्रकाश आपल्याचा. आता तो अनुभव कसा, प्रचिती कशी येते, भगवान 40व्या श्लोकात सांगत आहे. असं करत असताना एक क्षण येईल आपल्याच्यात की आपल्याला आपल्या स्वरूपाबाबतची जागृती होईल. त्या ठिकाणी रूप वगैरे वर्ण संपले असतात. अलीकडचं उदाहरण घ्या.
बल्ब मोठा असो, 1,00,000 वॅट पॉवरचा देखील असो किंवा 0 पॉवरचा, त्याच्यात जर करंट असेल तर तो लाईट देऊ शकतो, नाही तर तो करंट आहे. तसं तुमच्या आमच्या शरीरामध्ये एवढी ताकद आहे, याचं कारण आपल्यामध्ये रोमारोमामध्ये चैतन्य भरले आहे. आता आणखी एक विचार करा की त्याच्याशिवाय बल्बमध्ये लाईट येऊ शकत नाही. आता पण त्यामध्ये बल्बची आवश्यकता आहे का? तशा ह्या उपाधी त्या निरुपाधिक आत्म्याशिवाय कार्य करू शकत नाही. पण आत्मस्वरूपात कुठली उपाधी नाही. विजेमध्ये काही नाही. फुलामध्ये सुगंध आहे, पण सुगंध जर आपण काढला तर सुगंधात फुल नाही. ते सांगायचं त्यानं आता पुढच्या श्लोकात 40व्या श्लोकात. रूपवर्णादिकं सर्वं विहाय परमार्थवित् परिपूर्णचिदानंद स्वरूपेनावतिष्ठते. आता रूपवर्णाधिकम तुम्हाला आधीच सांगितलं, नाम आणि रूप हे जगत आणि अस्ति भाती प्रीती सच्चिद आनंद हा आत्मा किंवा हे ब्रह्म. जगत हे सतत जग 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 बदलणार आहे, मग त्यात जगत सगळे रूप बदलतं. तसं सोन्याचे अलंकार केले, आज अंगठी आहे, उद्या बांगडी आहे, परवा चेन, काही करता येईल, पण सोनं काही बदलत नाही. तसं आत्मतत्व हे सोन्यासारखं आहे. ते जाणत असताना जेव्हा तो तदाकार मन करतो तर तो ज्ञानानुभव त्याला कसा येतो? एक क्षण असा येतो की रूपवर्णाधिकम सर्वम विहाय परमार्थवित्. जेव्हा दृश्यापासून उचलून एक अल्टिमेट द्रष्टा राहतो. आजकाल योगाचा देखील अभ्यास करतात. नुसतं प्राणायाम म्हणजे योग नव्हे. प्राणायाम फक्त स्थूल भाग आहे. यम नियम आसन प्राणायाम ह्या बहिरंग साधना आहे. नंतर प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आणि त्यासाठी सूत्रकार आहे पातंजली. किती सांगायचं, पण लोकांना हे समजून शकत नाही म्हणून त्यांच्या स्तरावर ते सांगतात प्राणायाम. तेवढंच केलं म्हणजे लोक योग समजतात. पण पुढचा भाग आहे की मनाला बाहेरनं काढणं. याला म्हणतात रूपवर्णाधिकम पासून विहाय म्हणजे विड्रॉ करणं त्याच्यापासून मनाला. प्रत्याहार, नंतर धारणा, कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे मनात, एकाग्रता. आणि मग ध्यान, ध्येयाकार वृत्ती केली पाहिजे, आत्माकार वृत्ती. आणि ते करत असताना मग शेवट त्या समाधी पादामध्ये ते सांगतात की अशा वेळेस द्रष्ट्याची स्वरूपामध्ये स्थिती होणं ही समाधी आहे ज्ञानाची. तदा द्रष्टुः स्वरूपी अवस्थानम. तर आता एक द्रष्टा होईल. पण तुम्हाला आधी सांगितलं की हे घड्याळ आहे, त्याचा दृष्टा माझे डोळे, डोळ्याचा दृष्टा त्याचं माझ्या मनामध्ये असलेलं मन, मनाचा दृष्टा माझे विचार करणारी बुद्धी, बुद्धीचा दृष्टा माझ्यामध्ये असलेलं चैतन्य आत्मा, चैतन्य आत्माचा काही दृष्टा नाही. अस्या ठिकाणी राहून जेव्हा ही अवस्था सांगितली आहे परमार्थवित्, तो सगळ्या रूपरंगाचे असलेले तादात्म्याशी वेगळं राहून, रंगरूपच हे न्यारा भया म्हटलं आहे. परमार्थवित्, परमतत्वाचं अनुभव घेणारा, वित म्हणजे जाणणारा. तसं सुवर्णवित, सोनं जाणणारा. तो हे नाही पाहत आता आकार गणपतीचा आहे की मूषकाचा किंवा उंदिराचा आहे की देवळाचा आहे. तो टीव्हीमध्ये काय पाहिल, एकच सोनं आहे. तसा हा सुवर्णवितसारखा परमार्थवित आत्मानंदाचा अनुभव घेणारा काय होतो, परिपूर्ण चिदानंद स्वरूपेन अवतिष्ठते. कारण हे सगळं ऐकताना साधकाच्या मनात एक शंका उद्भवते की ठीक आहे, सगळ्या उपाधीचा निराश केला, मग मी तर शून्यात येईल. जरा सर आता ठीक आहे, आता आपण निदान पाहताना डोळे तरी असतात, ऐकायला कान असतात, आता कशाचीच माझा संबंध नसताना मग तिथे काही राहतं की नाही, की कोण कोणाला जाणतो, तिथे तोच त्याला जाणतो. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. म्हणून परिपूर्ण चिदानंद स्वरूपेन अवतिष्ठते. तदा द्रष्टू स्वरूपी अवस्थानं म्हटलंय. स्वरूपाच्या ठिकाणी त्याची स्थिती होणं ही योगाची परम अवस्था आहे. तो अनंत आनंद ज्ञान हाच आपलं स्वरूप आहे. अशा अवस्थेत तो राहतो. तिथं आपल्या गीतेत विहाय कामान्य सर्वान पुमान शरती निस्पृह, ते अशा तऱ्हेचा म्हणजे तो अहंकाराचे दंडोनी सकळ कामू सांडूनी बिचारे विश्व होनी विश्वा माझी, असं म्हणून आहे की असं आपलं ते भेद राहत नाही त्या ठिकाणी.
सगळ्यात विहाय कामान सर्वांत, तसंच विहाय हे सगळ्या त्याच्याबाबत असलेलं मनाचे जे लाईक्स आणि डिसलाईक्स आहे, मला हे हवं नको सगळं सुटून आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी चिदानंद स्वरूपीनं, चिद आनंद, चित म्हणजे चैतन्य ज्ञान, आनंद आपलं सुखस्वरूप आहे, स्वरूपीन अवतिष्ठते. म्हणजे दोन माणसामध्ये महदंतर आहे. सर्वसाधारण माणूस काय म्हणतो की अहम सुखी, म्हणजे मी सुखी आहे. दुसऱ्या क्षणात त्याचा वियोग झाला की रडायला लागतो अहम दुःखी. पण जो सुख स्वरूप आहे जाणतो, त्याच्यात हे अंतःकरणात कधी सुखदुःखाचे प्रसंग येतील, पण आपल्या स्वरूपाची स्थिती असेल तर त्याला ती विचलित करू शकत नाही. कारण काय, आत्मनेवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते, ते आपल्या स्वरूपेन अवतिष्ठते. मग तो कुठे राहतो? तसं स्वप्नात असेपर्यंत स्वप्नातला प्रपंच खरा वाटतो. जेव्हा जाग झालं तर कसं वाटेल? आठवण येते आपल्याला स्वप्नात काय पाहिलं, पण ते काही खरं नव्हे. काल मलाही ताडोबाच्या जंगलात जाऊन माझ्या मागे वाघ लागला असं दिसलं. त्यानेच मोठ्याने डरकाळी फोडली आणि त्याचा जे जागा झालं ते वाघही गेला आणि फिरणे गेलं आणि बाकीचे लोक पाहत आहेत त्याचं मोठेही संपलं. माझ्या मनाचा एक भाग वाघ झाला होता, माझ्या मनाचा दुसरा भाग पळणार झाला, मनाचा तिसरा भाग माझा तमाशा पाहण्यात झाली. जागा झाल्यानंतर काय झालं? स्वप्नात पाहिले 100 गायी आणि सकाळी उठून काहीच नाही. तसं हा जागा होतो कशात? आपल्या स्वरूपस्थितीत. संकुचित भावना सुटून जाते त्याची. किंवा प्रथम त्याच्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे की नामरूपाधिकम सर्वम विहाय, म्हणजे त्याच्याशी त्याला मारून टाकू नका, राहू द्या, फक्त त्याची मी आणि माझेपणाचं तादात्म्य सोड. त्याला म्हणतात परमार्थविद. परम अर्थ आत्मतत्व आहे ते जाणणारा परिपूर्ण चिदानंद. जी अपूर्ण वस्तू असते ना ती इथे आहे तिथे नाही. तिला 4 गुणधर्म लागतात शंकराचार्य. ती प्राप्य आहे म्हणजे मिळवायची कोणी जाऊन. ते उत्पाद्य आहे, तिला आपण निर्माण करायची असते. काही आपल्याला मातीपासून घडा निर्माण करतो तसा आत्मा नव्हे. जे उत्पाद्य आहे ते विकार्य विकारवान असतं आणि त्याला काही संस्कार द्यायचे असतात. पण आत्म्याला या 4ही गोष्टीला घडत नाही. तो प्राप्य नव्हे पण तो नित्य प्राप्त आहे. उत्पाद्य नव्हे पण नित्य सत्स्वरूप आहे. आणि विकारी नव्हे कारण तो स्वतः निर्विकार चैतन्य स्वरूप आहे. आणि काही संस्कार करण्याची आवश्यकता नाही. फक्त एकच आवश्यकता आहे, फक्त मनाचं लक्ष तुमच्या स्वरूपाकडे अशा तऱ्हेने. आणि परिपूर्ण चिदानंद स्वरूपेनं अवतिष्ठते, आपल्या स्वरूपाच्या अवस्थेत. जसं जागा झाल्यानंतर एकदम लक्षात येते आपलं खरं स्वरूप हे आहे. त्यासाठी ही गुरुजन आणि शास्त्र अलार्मसारखं काम करतील. पण अलार्म झाल्यानंतर उठायचं काम कोणाचं आहे? आपल्याला. आपण काय करतो? उठतच नाही, पहिले दाबून देतो बटन. आणि ह्याच्यात जेव्हा झोप लागते तर आणखी 1-3 तास जास्त होतो. समजलं? म्हणून हे जागं होण्याचा भाग गुरुजींनी सांगत आहे. आणि जागृत झाल्यानंतर बिलकुल माणसाची मनस्थिती बदलते. बेड तेच असतं, शरीर तेच असतं, पण त्याची दृष्टी पूर्ण बदललेली असते, आहे ना. म्हणून हे साधूचं मुख्य लक्षण आहे सदा स्वरूपानुसंधान, आत्मस्वरूपाचं अनुसंधान. हे साधूचं मुख्य लक्षण. याचं तुम्हाला कपडेच बदलं पण ते सतत ध्यान करायचं असतं. आणि जना माझे असून जना वेगळा, तो जनात राहून आपलं जनावून. जसं आकाश घटाच्या आवरणाने वेष्टित झालंय, मग त्याला समज असेल आकाश असेल तर त्याला माहिती आहे की उद्या घटाचा नाश होईल पण माझा नाश होत नाही, इतकी ताकद. आता दुसरं उदाहरण देत आहे या ठिकाणी की आता हे अशा अवस्थेत कुठल्या प्रकारची त्रिपुटी राहत नाही. संतांचे अनुभव आहे, सांडली त्रिपुटी वगैरे. आता कुठलाही अनुभव घ्यायचा तर 3 घटक असतात. एखादं तुम्हाला टेलिग्राम आला तर तुम्हाला ज्याच्या नावाचं तार असतो त्याचं नाव घेतात. टेलिग्राम तुमच्यासमोर येत असतो. पण सुखादुःखाचा अनुभव केव्हा येतो तुम्हाला? जेव्हा तुम्ही उघडून पाहून त्याची जेव्हा कॉन्टॅक्ट येतो तेव्हा. 3 गोष्टी पाहिजे की मी सब्जेक्ट म्हणजे ज्याला तार ॲड्रेस केले सांगितलं तुम्हाला, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट पण त्याच्या हाताशी येणारा तो टेलिग्राम आणि त्याचे येणारं कॉन्टॅक्ट. ते 3 प्रकारचे घटक येतात. मी अनुभव घेणारा, अनुभव्य वस्तू आणि अनुभव. तसं ध्यान करताना 3 गोष्टी, ध्याता, ध्येय आणि ध्यान. ज्ञानामध्ये 3 गोष्टी कोणत्या आहे? ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. त्या 3 गोष्टी असणार का तिथे? 3 संपल्या. त्या परिपूर्ण अवस्थेमध्ये
काय होतं याचं, कोण कोणाला जाणतो, इथे सांगत आहे शंकराचे. ज्ञातो ज्ञान ज्ञेय भेदा परेनात्मनि विद्यते चिदानंदैक रूपत्वात् दीप्यते स्वयमेव हि. तीन गोष्टी, ज्ञातृ, ज्ञान आणि ज्ञेयभेद. तुम्हाला सांगितलं कुठलाही अनुभव पूर्ण व्हायचा हे तीन घटक आवश्यक आहे. एक, मी अनुभव घेणारा, ज्याच्या संपर्कात येतो ती वस्तू किंवा तो विषय, अनुभव्य वस्तू, आणि त्याच्याशी कॉन्टॅक्ट येऊन संपर्क येऊन येणारा मला अनुभव. दोन प्रकारचा असेल. जसं जोपर्यंत मी टेलिग्राम उघडत नाही तोपर्यंत सुखदुःखाच्या प्रतिक्रिया दिसत नाही. टेलिग्राममध्ये कोणत्या प्रकारची न्यूज किंवा बातमी असू शकेल, एखादी कोणाच्या लग्नाची नाही तर कोणाच्या मरणाची. लग्नाची बातमी असेल, आपण पेढे वाटतो, काही असेल तर मग लगेच आपला मूड खराब होतो, जेवणात लक्ष लागत नाही का. तर तसा तर यात जसे तीन घटक आहेत तसे ज्ञानाबाबत सांगते. आधी सांगितलं ना, परिपूर्ण ज्ञानावस्थेमध्ये चिदानंद रूपेण अवतिष्ठते परमार्थवित, असं जर असेल तर त्या अवस्थेत मग याच्या बाबत काय, ज्ञाता ज्ञ हे तिन्ही राहत नाही. ज्ञातृ म्हणजे जाणणारा, ज्ञान जाणलेला, जाणीव, आणि ज्ञेय जाणीवेचा विषय, तिन्ही संपल्यात. जाणीव नेणीव भगवंती नाही. भेद परे आत्मने न विद्यते, परमात्म स्वरूपात हे भेद नाही. चिदानंदैक रूपत्वात, सच्चिदानंद रूप असल्यामुळं मग कोण कोणाला प्रकाशित करतो, दीप्यते स्वयमेवही, तो स्वतःच आपल्या स्वरूपाला प्रकाशित करतो. पहिल्या ओवीत आहे ज्ञानेश्वराच्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. त्याच्या प्रकाशात विचार प्रकाशित होतात, पण त्याला कोण प्रकाशित करतो. जसं दिव्याच्या प्रकाशात दिव्याला दुसऱ्या प्रकाशित होतो, पण दिव्याला प्रकाशित करायला दुसऱ्या दिव्याची आवश्यकता आहे का. मागे येऊन गेला दृष्टांत, नदीपस्या नदीपेक्षा स्वात्मरूप प्रकाशते. पुन्हा प्रकाश म्हणजे असं नका सांगून. आजकाल काही पुस्तकं वाचतात आणि तर स्वामीजी आजकाल म्हणजे निळा हिवरा प्रकाश येते, गडबड आहे बरं. आणि त्याच्या गडबडीत राहतं तर राहा, काही करतात लोक, काही. आजकाल लाईट दिसतो. तुम्हाला एक गोष्ट आतापर्यंत ऐकून लक्षात आली आहे की आत्मा किंवा परमात्मा हा दृश्य नसून दृष्ट आहे. हा तुम्हाला दिसणारा प्रकाश दृश्य आहे का दृष्ट आहे. तुला जे काय हिरवा निळा म्हणजे तुम्ही त्याचे पाहणार आहे, आणि तो दृश्य कोणता दिसतोय, कधी निळा कधी हिरवा, किती वेळ राहतोय, विचारा त्याला. कधी कधी 2-2, 2.5 मिनिटं राहतो. हा 2-2.5 मिनिटं राहणारा हा अखंड आहे का खंडित होणार आहे, नित्य आहे की अनित्य आहे. आता काय ऐकलं आत्मबोधात, हे न ऐकलं म्हणजे असं भुलवतात लोक तुम्हाला. आणि तो असं तुमच्या डोक्यावर हात ठेवतो, तो अरे आपण आजकाल झुकानेवाला चाहिए बोलते, झुकते दुनिया, त्याला माहीत नसते काही. आणि मग तशी कल्पना तुम्हाला वाटते की आजकाल लाईट दिसतो, तो लाईट नव्हे, तो दृश्य आहे, विकारवान आहे. जे दृश्य आहे विकार आहे तो आत्मा होऊ शकत नाही. किती वेळ राहणार आहे, 2 मिनिटं 2.5 मिनिटं. तो नित्य की अनित्य, 2 मिनिटं राहतो ते नित्य की अनित्य, अनित्य. आत्मा नित्य आहे की अनित्य आहे, तो आत्मा होईल का. आणि हे असा एका श्लोकीमध्ये शंकराचार्य दृष्टांत देऊन सांगितलं आहे. एका साधकाने खूप वाचलं होतं, गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र, सगळं शब्दाचं ज्ञान झालं. साक्षात जगद्गुरु शंकराचार्यांच्याकडे गेले, म्हणाले महाराज आता खूप झाले शाब्दिक ज्ञान, आता मला त्याचा साक्षात्कार हवा आहे. त्याने असाच प्रश्न करायचा, सिंपल सांगतात ते, एकदम तुमचं कुठले कुठे बदलून टाक. कोणाचा आत्म्याचा आत्मसाक्षात्कार करायचा आहे, बैसा. एक प्रश्न विचारला, उत्तर घेतलं त्याच्याकडून. दिवसा कशाच्या प्रकाशात सगळ्या वस्तू पाहतो, हे झाडं, हे पर्वत, पुढे भानू म्हणजे सूर्याच्या प्रकाशात, वा वा. रात्री कशाच्या प्रकाशात वस्तू बघतो, रात्र प्रदीपाधिकम म्हणजे दिवा वगैरे लावून, वा वा छान. आता असं करताना रात्री बसलं असताना डोळे बंद करतो, आत काही दिसतं का तुला, विचार दिसतात. विचार कोणाच्या प्रकाशात पाहतो, सूर्याच्या, दिवाबत्तीच्या, विचार करा.
तुझ्या विचाराला पाहणार कोण आहे? खूप विचार करा. त्या विचाराचा द्रष्टा मीच आहे, तो जो मी आहे, विचाराला पाहणारा पण विचार नसणारा तत्वमसी जातो. आणि त्याने अनुभव घेतला की असं ह्याला म्हणतात स्वरूपेन अवतिष्ठते चिदानंद एक रूपत्वात. तो चिद आनंद स्वरूप आहे. चित म्हणजे ज्ञान, आनंद आहे तो ज्ञान आणि आनंद स्वरूप आहे. तो ज्ञानाचा विषय नव्हे, तो सुखाचाही विषय नव्हे. आपलं कसं आहे की ऑब्जेक्टिव्ह नॉलेज आहे, बाहेरचं ज्ञान कशाचं तरी ज्ञान असतं, कशा तरी सुख. ते कुठपर्यंत टिकतं तोपर्यंत सुखाची वस्तू तुमच्याजवळ तुम्ही सुखी असता. उद्या काही नोकरी आहे, धंदा आहे, बरोबर आहे, ठीक आहे. माणसाला दुःखाची वियोग झाला की दुःख होत असतं. का जेव्हा आपलं सुख कशावर अवलंबून आहे, जोपर्यंत ती वस्तू आपल्याबरोबर असते तोपर्यंत सुख टिकतं, वियोग झाला की दुःखात रिपंत होतं. पण हा सुखाचा विषय नसून सुख स्वरूप आहे म्हणून आनंद रूपत्व. तसं ज्ञानाचा विषय नसून चित म्हणजे ज्ञानस्वरूप आहे. चिदानंद रूपत्वात दीप्यते स्वयमेव. तो स्वतः ज्ञान आणि आनंद स्वरूप असल्यामुळं त्याला प्रकाशित करण्याची आवश्यकता नाही. तो सगळ्या विचाराला प्रकाशित करतो, त्याला कोणीही प्रकाशित करू शकत नाही. याचं कारण जय जय स्वसंविद्या आत्मरूप. म्हणून त्या सद्गुरू समर्थाचे जे एक भजन, त्या गुरुला काय म्हणत आहे, रवी शशी अग्नी नेनती त्या रूपा. ही सांगू. आरतीमध्ये म्हणतो तस्य भाषा सर्व. त्याला सूर्य नाही प्रकाशित करू शकत, चंद्रमा नाही, आणि त्याच्यात तर ही विद्युत म्हणजे चमकणारी वीज देखील नव्हे. कुतोयम अग्नी. हा अग्नी काय तुम्हाला दाखवू. तमेव भांत मनुभाती सर्व. त्याच्या प्रकाशाने सगळं प्रकाशित होतं. तस्य भाषा इदम सर्व प्रकाशते. त्याच्या भाकर सर्व इदम विभासते. तस्य भाषा सर्वविधम विभासते. तर तसं आहे. तर तो स्वयंप्रकाश. आणि पहिली उभी आहे ज्ञानेश्वराची. ज्ञानेश्वरीतली जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असा आहे तो. असं सांगून आता पुढच्या याच्यात एक श्लोक घेऊन आपण थांबूया. आता दुसरे एक उदाहरण देऊन सांगत आहे. कारण काही लोकांवर वैदिक संस्कार होते. पूर्वीच्या काळी अग्नी जेव्हा प्रज्वलित करायचे तेव्हा मॅचबॉक्स नव्हत्या, घातछाप किंवा किल्ली छाप असे काही नव्हते. ते लाकडातून अग्नी प्रज्वलित करायचं. लाकडाकडे बघितलं तर आपल्याला वाटणार नाही त्यात अग्नी आहे म्हणून. तसं आपण नुसत्या देहाच्या दृष्टीने पाहिलं तर वाटणार देखील नाही की एवढी मोठी आत्मशक्ती आपल्यामध्ये दडलेली आहे म्हणून. संतांनी तर जसा दुधाचं हो लोणी तसा देही चक्रपाणी म्हटलंय. तसं हे जसं लाकडात हो अग्नी. आता त्याचं उदाहरण देऊन सांगत आहे पुढे एका वैदिक पद्धतीची. ते शब्द वापर की कसं ध्यान केलं पाहिजे साधकांनी त्याच्या असताना. तेव्हा हा जेव्हा ज्ञानाग्नी प्रज्वलित होतो तेव्हा हा अज्ञानाचा जो पाश आहे तो जळून पडतो. आम्ही खांबाला जर दोराने बांधलं आणि समजा त्याला जाऊन टाकलं तर काय होईल. त्याचा पेय दिसतो पण आता बंधन राहत नाही. तसं आता हे काय होतं सांगत. कसं हे अज्ञान त्या ज्ञानरूपी अग्नीमध्ये जाळलं जाऊ शकतं. पण त्यासाठी साधकांनी ज्ञानाग्नी कसा प्रज्वलित करावं ध्यानाने हे आता दुसरा दृष्टांत देऊन सांगत. आत्मबोधाचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक सिद्धांत हा दृष्टांताने स्पष्ट करून सांगितला आहे. इथे सांगत एवमात्मारणो ध्यान मथने सततं कृते उदितावगतिर्ज्वाला सर्वाज्ञानेंधनं दहेत. आता 42 सांगत आहे की याप्रमाणे दुसरा दृष्टांत. एवं म्हणजे आपल्या सतत आपण जे देहमी आहे, जीव आहे, त्याच्यावरती देह आणि जीवाचा साक्षी असलेला आत्मा आहे असं सतत ध्यान करून या प्रकारे ध्याता ध्येय ध्यानाच्या पलीकडे जाऊ. आत्मा रणो ध्यानमथने सततम कृत्वा. आता अरणी हा शब्द त्या वैदिक पद्धतीचा आहे. पहा वैदिक काळात जेव्हा अग्नी प्रज्वलित करायचा लाकडातून तर तिथे पद्धती होती. हा दृष्टांत तुम्हाला कैवल्य उपनिषदात आले.
याला खाली एक प्रकारची वाटी असते लाकडाची आणि वर एक वाटी असते. त्याला हे दोन, एक खालची झाली अधोअरणी, दुसऱ्या म्हणतात उत्तरारणी, आणि मध्ये एक सिलेंडर सारखं लाकूड असतं आणि थोडीशी रुई ठेवली असते जेणेकरून तो अग्नी प्रज्वलित झाला की त्याला पेट घेईल. तर त्यापूर्वी त्या काय दोन विद्यार्थी किंवा ब्रह्मचारी राहून असं जसं रवीचं आपण मंथन करतो तसं ते आता उदाहरण दिलं आहे की तसं आपल्या तसं लाकडासारखंच आपलं शरीर वाटत देखील नाही की आपल्या चैतन्यासारखा अग्नी असेल म्हणून. तर साधकाने असं माग एवम याचा अर्थ मागचे सगळे श्लोक ध्यानात शेवट ध्याता देह ध्यानाची त्रिपुटी सोडून ज्ञाता ज्ञानाची त्रिपुटी सोडून परिपूर्ण चिदानंद स्वरूपी नावतिष्ठते या प्रक्रियेत जाण्यासाठी साधकांनी अभ्यास करून त्याला आत्मानम अरणिम कृत्वा म्हटलंय की आपला जीवात्मा ही खालची अरणी आणि परमात्मा ही वरची, एक अधोअरणी आणि वरती रूपक दिलाय. तर असं समजून आपणच हा जीव जेव्हा परमात्म्याचं चिंतन करतो तेव्हा तो परमात्म्याच्याच कृपेने परमात्म्याची एक रूप. तर आत्म्याचा असा एक नीचे म्हणजे अधोअरणी आहे, दुसरी उत्तरारणी म्हणजे ज्याचं चिंतन करतो तो नक्कीच ध्येय आहे ते उज्ज्वल आहे, ते परिपूर्ण आहे, त्याचं चिंतन करून जेव्हा आता ह्या दृष्टांतात तुम्ही पहा घर्षण केलं एक बार त्याच्यातून ठिणगी पडते आणि त्या ठिणगी जेव्हा ते कापसा लागली त्याच्यापासून मग काय करतात अग्नी पेटवतात आणि मग अग्निहोत्र करतात. मंत्राचे संस्कार येतात. आता इथे मंत्र म्हणजे अहम ब्रह्मास्मी मंत्र आहे. तर मी आत्मा आहे सोहम जो आहे तसा भाव करू की वारंवार असं आत्मानम अरणू आत्म अरणू म्हणजे ह्या दोन अरणी मध्ये जोडणारा जसा दुवा आहे तसं आपलं आत्मचिंतन हा आत्मस्वरूपाला जोडणारा दुवा आहे असं समजून सततम मथने कृते त्याचं मंथन केलं असताना किंवा जसं आपण रवीने घुसातून लोणी काढतो तसं कृते उदितावती गती आणि त्याच्यातून उदितावगती म्हणजे त्यातून निष्पन्न झालेली ज्वाला म्हणजे प्रज्वलित झालेली ज्योत. ते आता ही शब्दचा घेऊ नका, ही आत्मज्ञानाची ज्योत. सर्व अज्ञान इंधनम दहित. तसं इंधन म्हणजे आपण लाकडं तसं जळून जातात अग्नीमध्ये तसंच. थोडंसं रूपकात्मक भाषा आहे. अशा तऱ्हेनं आज आपण धीशीचे एकरूप शरीर मन आणि बुद्धीशी एकरूप झालेला द्रष्टा भाऊक आणि विचार. पण त्याच्याऐवजी ज्याच्यामुळे शरीर मन आणि बुद्धीचं कार्य चालत आहे तिकडे सतत आपल्या मनाने वळवून लावणं त्याला म्हणतात ज्ञानरूपी घुसळण. तसं तर ते पण प्रयत्नाशिवाय जमत नाही म्हणून प्रयत्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी एक मोठी गंमत सांगतात म्हणायची. विनोबाजींनी लहानपणची एक गोष्ट सांगितली आणि ते तुम्ही शिकलं पाहिजे. कधीही तुमची नकारात्मक मन ठेवू नका ध्यानात. पॉझिटिव्ह माइंडने काहीतरी करू शकतो माणूस. तर दोन बेडकाचं उदाहरण सांगतात त्याच्यात. तसं आपलं मन पाहिजे कुठली समस्या आली असेल तर. कसं नकारात्मक मन काय नाही मिळू शकत पण सकारात्मक. आता तसं संतांना देखील आता सांगितलं दुधाचं ओलोणी तैसा देही चक्रपाणी. तर लाकडामध्ये देखील अग्नी आता ह्या दृष्टांत चालला आहे. तर त्यात दुधात तसं घुसळण्यासाठी दिलं तसं हे पण तुमचं मन तसं असलं पाहिजे. ते काय याच्यात दोन बेडकं होते म्हणजे जुळे. आता पण दोघांचं मन जरा वेगळं होतं. एकाचं मन पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक, दुसऱ्याचं निगेटिव्ह नकारात्मक होतं. आता दोन्ही भविष्यकाराकडे गेले म्हणतात आणि एक गोष्ट विचारली का हो आमचं मरण कुठे आहे सांगा. भविष्यकाराने सांगितलं तुम्ही ताकाच्या भांड्यात जाऊन मरणार पडले की. आता प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे ऐकून घेतलं. एक विचार करायला लागला नकारात्मक असलेला आपण मरतो टाकायचं. दुसरं ठीक आहे जरा पॉझिटिव्ह विचारतात. एक दिवस बरेच अवॉइड करायचा प्रयत्न केला पण एक दिवस असा प्रसंग झाला की दोघेही टाकाच्या भांड्यात पडले. एकाचं म्हणतो नकारात्मक तो खाली जाऊन बसला. तो म्हणतो की नाहीतरी मला सांगितलं भविष्यकारीने त्यांनी मान टाकून दिली. खता दुसरा म्हणतो नाहीतरी मरायचंच आहे ना. त्यांनी पाय हलवले गडगडा गडगडा गडगडा. शेवट झालं काय की ते घुसवून निघालं काय ताक आणि ताकातून निघालं लोण्यात आणि त्याच्यावर बसलं.
तसा हा ज्ञानी पुरुष बसतो. तसं तुम्हाला तसंही पाहायला पाहिजे. खूप प्रयत्न करात यातनं तो देव जाणावा अंतरी धीरता बरे. हा फार महत्त्वाचा भाग आहे. तो कठीण ऐकायला तुम्हाला, पण करून पाहिलं तर काहीच नाही. पहिल्यांदा सायकलवर बसायचं म्हणजे कठीण होत असतं. दोन मागं पुढे, नंतर हळूहळू बसतात. काही दिवसांनी दोन्ही हात सोडून चालवतात. तसं आता प्रयत्न केला, पण कोणत्या बिडकासारखं पाहिजे माइंड आपलं. सोडू नका प्रयत्न. आणि त्यासाठी थोडंसं नाही असेल तरी परमेश्वराचं ध्यान, जप, गुरुजनांचा सत्संग हे सगळं केलं की मग ते बरोबर. आणि मग त्याची गुळाबरीजन भगवंताची कृपा. मग त्यासाठी तुमची कृपा म्हणजे तुमचे प्रयत्न. नाही तर आलं एक दिवस ऐकायला डोक्यावर जातं तर डोक्यात जाईल ते, पण आलंच नाही तर कसं होईल. आणि त्यासाठी प्रयत्न नंतर करायचं म्हणून हे सांगितलं. म्हणून कसं त्या लाकडामधून देखील अरण्यम कृत्वा प्रणवम ते उत्तराणी, ओंकाराला ओंकार आपल्या उत्तराणी. ध्यान निर्मथनाभ्यासात पाशम दहती पंडिता. तसंच म्हटलं आहे की ह्या अविद्या पास जातो, तसंच हे सगळे अज्ञानरूपी इंधन दहीत जाऊन जातो. कोणता? ज्ञानरूपी अग्नी. मग तिन्ही कर्माच्या बंधनातून मुक्त होता. झालेलं संचित कर्म, होणारं आगामी कर्म आणि असलेले प्रारब्ध बघून संपत असते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.